सध्या महाराष्ट्रात एक चर्चा चालू आहे ते म्हणजे पुण्यामध्ये वाढलेले जीबी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण. त्याचप्रमाणे आता संभाजीनगरमध्ये सुद्धा या आजाराचे 3 रुग्ण आढळलेले आहेत आणि ते घाटी येथे उपचार घेत आहेत. त्या संबंधित माहिती देण्यासाठी आपल्याकडे शिवाजी सुकरे सर आहेत, जे गव्हर्नमेंट कॉलेजचे हेड आहेत. सर, हा आजार नेमका काय आहे आणि याचे उपाय कशाप्रकारे तुम्ही करत आहात? मुख्यतः हा दूषित पाण्यामधून होणारा आजार आहे. त्याचप्रमाणे जे मांस आहे ते जर व्यवस्थित शिजून न खाल्लं तर काही दूषित मांसामधून सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि यामुळं घशात दुखणे असेल, सर्दी असेल किंवा लूज मोशन ज्याला आपण म्हणतो अतिसार, तर असे काही लक्षणं दिसून येतात. तर आपल्याकडं 3 रुग्ण आज दाखल आहेत आणि त्याच्यावर आपण यासाठी लागणारं IVIG जे इंजेक्शन आहे तर ते आपण त्यांना देतो. या इंजेक्शनचे 5 डोसेस 5 दिवस देण्यात येतात आणि त्यामुळं याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतात. पण एक रुग्णांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालंय की कोरोनाप्रमाणे हा आजार आहे का? निश्चितच नाही. याचं उत्तर नाही असं आहे, कारण हा संसर्गजन्य आजार नाही आणि याच्यामुळं त्याच्यासोबत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा नातेवाईकाला हा होत नाही. परंतु जर दूषित पाणी जर एकच सोर्स असेल ते पिण्याचा, तर त्यामुळं होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी पाणी उकळून ते थंड करून पिलं पाहिजे आणि अन्न सुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून खाल्लं पाहिजे. याची प्राथमिक लक्षणे काय आणि पुढे खबरदारी काय घेऊ शकतात रुग्ण? मी सांगितलंय ना की याच्यामध्ये मूळतः दूषित पाण्यापासून आपलं बचाव करणे, पाणी चांगलं गरम करून ते हे उकळून पाणी पिणे आणि जे मांस असेल किंवा मांसाहारी जेवण असेल, मांसाहारी अन्न असेल तर ते चांगलं उकळून चांगलं शिजवून ते खाणं, हे त्याच्यावरचं एक प्रिव्हेन्शन करता येईल आपल्याला. याची खबरदारी म्हणून घाटी रुग्णालयाने काही पावलं उचलली आहेत का? वेगळा त्यांचा कक्ष वगैरे निर्माण केलेला आहे का? नाही, घाटी रुग्णालयासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. GBS आजार मागच्या वर्षभरामध्ये आम्ही 90 रुग्णावर यशस्वी उपचार केलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 86 म्हणजे 86 रुग्ण हे डिस्चार्ज होऊन गेलेले आहे. जे 4 रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेऊन आले होते, तर त्यामध्ये त्यांना मृत्यू झालेला आहे, परंतु ते वेळेत उपचार घेतले नाही, त्यामुळं ते झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की यासाठी वेगळा वाढ कक्ष करण्याची गरज नाही. आमच्याकडे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या युनिटच्या व्यवस्थेप्रमाणे ते त्यावर उपचार करतायत. नक्कीच. हे होते शिवाजी सुकरे सर आणि त्यांचं म्हणणं आहे की खबरदारी घेतली तर हा आजार कोरोनासारखा नाहीये. त्यामुळे समाजामध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण होत आहे तसं काही घाबरण्याचं कारण नाही. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.